तथागत गौतम बुद्धांची आज 2569वी जयंती आहे. देशासह राज्यभरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते. बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी पाहायला मिळते. दीक्षाभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येतो. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध यांचे आज जयंती साजरी करतायत. संपूर्ण विश्वात ही जयंती साजरी करतायत. त्याचप्रमाणे नागपूरच्या दीक्षाभूमी येथेही ही जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने जे बौद्ध अनुयायी आहेत ते सकाळपासूनच जे आहेत ते इथे येऊन गौतम बुद्धाला आपलं अभिवादन प्रदान करतायत. त्याचबरोबर नागपूर शहराचा जर विचार केला, नागपूर शहर असेल किंवा जिल्हा असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मग नागपूरचं दीक्षाभूमी असेल, संविधान चौक असेल, शांतिवन चिचोली असेल किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेस असेल, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये श्रामणेर दीक्षा समारंभ असेल, प्रवचन प्रबोधन असेल, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा बुद्ध भीमगीतांचे कार्यक्रम यासारखे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत काही बौद्ध अनुयायी आहेत जे दीक्षाभूमीवर आलेले आहेत. काय सांगाल, आज बुद्ध जयंती साजरी होते 2569वी. काय भावना आहेत तुमच्या? बुद्ध जयंतीच्या सर्व भारतवासियांना, जगातील सर्व मानवांना मी शुभेच्छा देते. आज बुद्ध जयंती, बुद्धाला ज्ञानप्राप्ती, त्यांचा मृत्यू आणि जन्म ह्या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी असल्याने या पौर्णिमेचं जास्त महत्त्व आहे. बुद्धाने जगाला जो शांतीचा आणि अहिंसेचा संदेश दिलेला आहे, मला वाटते त्या संदेशाची आजच्या घडीला जास्त गरज आहे. जे देशातील किंवा जगभरातील वातावरण आपण बघतो आहे आणि त्या वातावरणामध्ये अहिंसा, दहशतवाद, आतंकवाद आणि सध्या तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये बुद्धाच्या शांतीशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. जय भीम. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.